नमस्कार मैत्रिणींनो, कावेरीज मॅजिक किचन या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। सध्या आपल्याला आतुरता लागलेली आपल्या मराठी नववर्षाचीच म्हणजेच गुढीपाडवा या सणाची। यावर्षी स्पेशल आपण काय करत असतो तर आपण श्रीखंड बनवत असतो। तर त्यामध्ये थोडासा ट्विस्ट म्हणून मी तुम्हाला आज दाखवणार आहे फ्रूटखंड। फ्रूटखंड बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते। यात घेतलंय मी 1 वाटी चक्का, पाऊण वाटी साखर, त्यानंतर सफरचंदाच्या काही फोडी घेतल्या आहेत, डाळिंबाचे दाणे घेतले आहेत, थोडंसं ड्रायफ्रूट घेतलं आहे, लागेल तसं थोडंसं दूध आणि इथे मी आंबा प्रेफर करते, पण आंबा मला उपलब्ध झाला नाही म्हणून मी तिथे थोडंसं आमरस वापरत आहे। आता आपण बघूया ते कसं तयार करायचं। तर ह्या बाउलमध्ये, मोठ्या बाउलमध्ये मी हा सगळा चक्का एकत्र घेतला। चक्का म्हणजे बेसिकली जे आपण दही आहे ते पूर्ण आपण त्यातलं पाणी काढून घेतो ओव्हरनाईट आणि मग त्यामधलं जे मिश्रण राहतं त्यालाच चक्का असं म्हटलं जातं। मार्केटमध्ये मिळतं किंवा तुम्ही घरीसुद्धा करू शकता। आता यामध्ये मी घातलं आहे, जी साखर घेतली आहे ती मी साखर घालते। साखर संपूर्ण आधी टाकायची नाही, जशी लागेल तशी घालू आपण। इथे काय होतं, मी थोड्या प्रमाणात, आमच्या घरी फार काही श्रीखंड खाल्लं जात नाही म्हणून थोड्या प्रमाणात मी श्रीखंड बनवलं आहे। थोडंसं हे मिश्रण कोरडं होतं म्हणून मी त्यामध्ये थोडंसं दूध टाकलं। आता हे मिश्रण पूर्ण एकजीव करून घ्यायचं। जोपर्यंत ते फ्लफी आणि क्रीमी होत नाही तोपर्यंत ते एकजीव करायचं। आता हे मिश्रण थोडं हलकं आणि फ्लफी होत चाललं आहे, तुम्ही बघू शकता। आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये सुका मेवा जो आपण घेतला होता तो घालूयात। तसेच आपण जे काही आपल्या आवडीनुसार जी फळं आहेत, जे आपण इच्छुक आहोत ज्या श्रीखंडामध्ये घालण्यासाठी, ती फळं आपण त्यामध्ये सगळी मिक्स करून घेऊया। आणि आमरस मी थोडासा घेतला होता, तो मी 2 ते 3 चमचे त्यामध्ये टाकला आहे, त्याच्यामुळे रंगसुद्धा खूप सुंदर आला आहे बघा। आता हे सगळं मिश्रण पुन्हा एकदा आपण छान ब्लेंड करून घेऊया। डाळिंबामुळे एक त्याचा जो लुक आहे तो खूप छान येतोय, दाणे मस्त दिसत आहेत त्यामध्ये, आणि आमरसमुळे त्याचा मस्त असा पिवळसा रंग आलेला आहे। आता ह्या स्टेजला मी त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकते। अशा प्रकारे आपलं फ्रूटखंड हे तयार झालेलं आहे। मैत्रिणींना आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नक्की ट्राय करा। थँक्यू।